मी त्याची चवळी की ताई ह्याचं वेगळं काहीतरी छान बनवा. मग मी माझ्या युनिक आयडियामधून इथं ही चवळीची छान रसरशीत अशी उसळ बनवलेली आहे आणि चवळीचं जे पाणी आहे त्याचा मी रस्सा बनवलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपण ह्याला चवळी मालवणी असंही म्हणू शकतो, कारण त्याची टेस्टच इतकी अप्रतिम लागते. तुम्ही करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता ही चवळीची उसळ आणि रस्सा जे आहे ते सर्व करताना आपण चपाती भाकरी बरोबर, भाताबरोबर हे सर्व करू शकतो. चपाती आणि उसळ छान लागते, रस्सा आणि भात भाकरी हे छान लागतं. मी सर्व करताना इथं चपाती, उसळ, रस्सा, भात असं सर्व केलेलं आहे. मम्मा मी टेस्ट करून बघू का ग? हा बघ ना. हॉटेलपेक्षाही छान लागते की नाही? हो. ताजी चवळी आणि त्याची टेस्टी आपण ही भाजी बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर माझी मम्मी सांगणार आहे रेसिपी कशी करायची. वेलकम टू नंदाज युनिक किचन. माझ्या वहिनींनी त्यांच्या शेतातल्या दिलेल्या भरपूर अशा ह्या चवळीच्या ताज्या ताज्या शेंगा आहेत, त्या आपण सोलून घेऊयात आता. सगळ्या शेंगा मी अशा सोलून घेते आता. खूप छान दाणे निघतायत हिरवेगार. 20 मिनिटामध्ये ही सगळी चवळी माझी सोलून झालेली आहे आणि एवढे दाणे तयार झालेले आहेत. एक मोठी वाटी भरून एवढे छान हे चवळीचे दाणे तयार झालेले आहेत. आता मी गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे दाणे टाकून घेऊया. हे परतायचे. हे धुवून घेतलेले मी, त्यामुळे थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये. दाणे स्वच्छ धुवून घेतलेले. अर्ध्या मिनिटासाठी हे कोरडे परतून घेतले, त्यातलं पाणी सुकेपर्यंत. ह्याच्यामध्ये आता अर्धी पळी एवढं तेल टाकलंय. त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि हे परत परतून घ्यायचं 1 मिनिट भरासाठी. परतत असतानाच 1-2 मिरच्याही टाकायच्या तुकडे करून. दाणे छान परतले ना की चव छान लागते त्याची. आता हे 1 मिनिटासाठी आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण 1 वाटी एवढे दाणे घेतले होते, तर मी 3 वाटी एवढं पाणी गरम केलेले ते आपण याच्यामध्ये टाकूया. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. आता हे आपण शिजवून घ्यायचं आहे चांगलं. शिजायला किती वेळ लागेल मी तुम्हाला सांगते. ओले दाणे त्यामुळे लवकर शिजतात. आपले दाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. जायपत्री आहे, 5-6 लवंग आहेत, 4-5 मिरीचे दाणे घेतलेले आहेत, 2 साधे वेलची घेतलेले आहेत, 1 मोठी वेलची आहे, बादल फूल 1 घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं जायफळ घेतलंय आणि त्याचबरोबर 1 तमालपत्र. आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूयात, अर्धी पळी एवढं. आणि त्याच्यामध्ये हे खडे मसाले टाकून भाजून घ्यायचे आपल्याला. हे मसाले छान भाजून घेतलेले ते आपण काढून घेऊयात. मिक्सर जार मध्येच काढायचे. मसाले काढून घेतले की त्याच्यामध्येच ओल्या नारळाचे काप केलेले आहेत 1 वाटी, ते भाजून घेऊयात आपण. हे काप छान सोनेरी रंगावर भाजून घेतलेले हे आपण काढून घेऊयात.
आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि तो भाजून घ्यायचा. बारीक चिरलेला टोमॅटोही छान भाजून घ्यायचा आपल्याला. आणि त्याचबरोबर थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता हे पण आपण भाजून घेऊयात. अर्ध्या मिनिटासाठी फास्ट गॅसवर हे परतून घेतलेलं आहे. टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता हे आपण काढून घेऊयात. त्याच मिक्सर जारमध्ये आपण हे काढून घ्यायचंय. हे सगळं मिक्सर जारमध्ये काढल्यानंतर थंड झाल्यावर थोडं फिरवून घेऊयात. एक 7 मिनिटामध्येच बघा आपली चवळी मध्ये एकदा मी हलवून घेतलेली आहे. आणि चवळी आता बघा छान आपली शिजलेली असणार आहे. हे बघा एकदम सॉफ्ट झालेली आहे ही चवळी. आता आपण हे गाळून घेऊयात. चवळी गाळून घेतली की त्याच्यामध्ये असणारा कढीपत्ता आणि मिरची हे काढून टाकायचे. हे आपण फ्लेवर साठी घातलेलं खास हे काढून टाकूयात आपण. चवळी गाळून घेईपर्यंत हे थंड झालेले. त्याच्यामध्ये 1-2-3 मिरच्या मी तुकडे करून भाजून टाकलेले. ते स्किप झाले माझ्याकडनं दाखवायचं. तर हे मी इथं ऍड केलेले. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. पाणी घालून मी एकदम फाईन अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण गाळून घेतलेली जी चवळी आहे ना त्याची आधी उसळ तयार करणार आहे. त्यासाठी मी इथं काय केलंय, आपण ज्याच्यामध्ये खोबरं टोमॅटो भाजलं होतं ना तीच कढई परत इथं ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. 2 ते 2.5 पळ्या एवढं तेल टाकायचंय. तेल गरम झालं की याच्यामध्ये जाईल आपली मोहरी. मोहरी तडतडलेली आहे. जिरं, हिंग, आलं आणि लसूणचा ठेचा केलेला आहे मी इथं तो टाकूया आपण 1 चमचाभर. आणि हे परतून घेऊया. हे परतून झालं की याच्यामध्ये टाकूयात कांदा. दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले. कांदा आता भाजून घेऊया आपण जरा. 1 मिनिट भरासाठी हा कांदा छान परतून घेतलेला आहे. मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता आणि आपण करून घेतलेलं जे वाटण आहे त्यापैकी थोडं वाटण घालायचं. 2 ते 3 चमचे. 3 चमचे एवढं वाटण मी घातलं. आणि हे परतून घेऊया. 1 मिनिट भरासाठी हे वाटण परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जाईल 1 चिरलेला टोमॅटो. आणि हाही परतून घ्यायचा मऊ होईपर्यंत. थोडंसं पाणी घालून मी हे चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलेलं आहे हा मसाला. आता ह्याच्यामध्ये जातील आपले मसाले. हळद, लाल तिखट आणि काळं तिखट. त्याच्यानंतर कोणत्याही तिखट पदार्थाला थोडासा गूळ घातला की चव छान येते. त्यामुळे पाव चमचा एवढा गूळ मी ऍड केलाय. आणि हे परतून घेऊयात. याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकायचं आणि परतून घ्यायचं. हे पाणी टाकून अर्ध्या मिनिटासाठी हे परतलंय. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ ऍड करूयात. आणि थोडी चिरलेली कोथिंबीर.
आता आपण हे गाळून घेतलेली जी चवळी आहे ती मी झाकून ठेवली होती ती टाकूयात आपण. आणि हे मिक्स करूयात. हे सगळं असं छान मिक्स करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी बाजूच्या गॅसवर तयारच ठेवायचं नेहमी, गार पाणी नाही वापरायचं. 1 वाटी एवढं मी पाणी टाकलं इथं. आणि हे गॅस बारीक करून 1 मिनिटसाठी कव्हर करून ठेवायचं आपल्याला. 1 मिनिटासाठी आपण हे कव्हर करून ठेवूयात. 1 मिनिटानंतर पहा, मस्त रसरशीत अशी आपली ही उसळ तयार झाली. इतकी छान दिसते, बघूनच खाण्याचं टेम्पटेशन होतं याला. झाकून ठेवली म्हणजे काय होतं की चवळी आणि मसाले यांचे फ्लेवर एकमेकांमध्ये छान मिक्स होतात आणि ह्याला टेस्ट छान लागते. म्हणून 1 मिनिटभरासाठी झाकून ठेवलं होतं मी आणि छान मस्त रसरशीत अशी आपली ही उसळ तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. मला ह्याचा रस्सा करून घ्यायचा आहे. रस्सा करून घेण्यासाठी ज्याच्यामध्ये आपण चवळी शिजवली होती तीच कढई मी परत घेतलेली आहे इथं गॅसवर. याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. 3 पळ्या एवढं मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं, याच्यामध्ये जाईल आपली मोहरी. मोहरी तडतडली, जिरं, थोडासा हिंग, आणि आलं लसूणचा ठेचा 1 चमचा भरून, चमचा फुल्ल भरून आलं लसूणचा ठेचा केलेला आहे. हा आलं लसूणच्या ठेच्याला थोडासा लालसर रंग आला की त्याच्यामध्ये 1 चमचा भर एवढं डाळीचं पीठ टाकायचंय आपल्याला. हे पण छान परतून घ्यायचंय. हे परतून झालं की आपण केलेलं वाटण टाकूयात. हे सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. वाटणाचा वासच इतका छान येतोय ना, त्यामुळे रस्सा हे खूप छान लागतो. हे वाटणही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय 1-2 मिनिटासाठी. वाटण जेवढं छान परतणार ना तेवढी रश्श्याची चव छान होते. मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आपण थोडंसं डाळीचं पीठ टाकलंय त्याच्यामुळे रश्श्याला एकसंधपणा येतो. आता ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि काळं तिखट आपल्या चवीप्रमाणे टाकायचंय आणि हे परतून घ्यायचंय जरा. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आपला थोडासा गूळ टाकायचा, म्हणजे चव छान येते तिखट पदार्थांना. 1/2 चमचा एवढा गूळ टाकलेला आहे. आता पाणी घालून परत हे थोडंसं आपण परतून घेऊयात. गरम पाणी मी बाजूच्या गॅसवर करायलाच ठेवलेलं असतं. गरम पाणी असेल ना तर पदार्थांची चव छान होते. हे आपण थोडं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. 1 मिनिटभरासाठी मीडियम फ्लेम वरती बघा मी हा मसाला 2 वेळा गरम पाणी थोडं थोडं ऍड करून परतून घेतलेला आहे. छान ह्याला तवंग आलेला आहे, छान तरी सुटलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जाईल आपली कोथिंबीर आणि आपण गाळून घेतलेलं जे चवळीचं पाणी आहे त्याचा स्टॉक हे आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आपण 3 वाट्या एवढं पाणी घेतलं होतं. आता गरम पाण्याने मी हा मिक्सर जार जो आहे मसाल्याचा तो विसळून घेतलेला आहे. ते साधारण 1 अर्धी वाटी एवढं पाणी आहे. ज्या वाटीने आपण चवळी मोजून घेतली होती त्याच वाटीने हे पाणी मोजलेलं आहे. थोडंफार आपल्याला कन्सिस्टन्सी बघून हे कमी जास्त केलं तरी चालू शकतंय. फक्त चवळीचा फ्लेवर ह्याच्यामध्ये यायला पाहिजे म्हणून आपण चवळी शिजवताना पाणी घातलं होतं. आता हे उकळून घेऊया आपण. आपला रस्सा मस्त उकळत आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड करूया. आपण शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ ऍड करायचं. अजून 1 4 मिनिट हे आपण उकळून घेऊया म्हणजे त्याची टेस्ट छान होते.
मीडियम फ्लेमवरती एक 4 मिनिटासाठी 3 ते 4 मिनिटासाठी हा रस्सा मी छान उकळून घेतलेला आहे. बघा मस्त तर्रीदार असा आणि छान कन्सिस्टन्सीचा असा आपला हा रस्सा तयार झालेला आहे आणि टेस्ट म्हणाल तर एकदम ह्याची अप्रतिम होते. आता मी गॅस बंद करते. मस्त रसरशीत अशी ही चवळीची उसळ आणि त्याचा हा रस्सा तयार झालेला आहे. आपण हे सर्व करूयात. टेस्टला तर एकदम अप्रतिम लागते ही चवळीची उसळ आणि त्याचबरोबर आपण हा बनवलेला रस्सा. रश्श्याची कन्सिस्टन्सी पण पहा एकदम छान झालेली आहे. तर तुम्ही ही चवळीची उसळ आणि रस्सा वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी होते. एकदम अप्रतिम, तुम्ही हॉटेलची भाजी विसरून जाल एवढी छान ही भाजी होते. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. भेटूया परत एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय.